रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबारायांच्या गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग. ज्या अभंगामध्ये तुकोबाराय आपली खंत भगवंता पुढे मांडतायत. ते म्हणतायत, देवा हे परमेश्वरा, हे परमात्म्या, तुझ्याशिवाय कोण आहे रे माझ्या आयुष्यामध्ये. तूच माझा करता धरता आहेस, तूच माझा पाठीराखा आहेस देवा. तुझ्याकडे मी खंत नाही व्यक्त करावी तर कोणाकडे करावी देवा. हे परमेश्वरा, तू जर मला या संकटामधून बाहेर नाही काढणार तर कोण काढणार. असा गोड संवाद तुकोबारायांनी अभंगामध्ये मांडलेला आहे. आणि त्या अभंगाचं नाव आहे कवनासी भांडो कोण माझे साहे, कोण मज आहे तुझ विद. अतिशय गोड अभंग आहे. आणि तुकोबारायांनी या अभंगातून भगवंताविषयी असलेली उत्कट भावना, श्रद्धा मांडलेली आहे. आणि आपण तीच या ठिकाणी बघणार आहोत. पहिले आपण अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया या अभंगाचा भावार्थ. तुकोबाराय म्हणताय, कवनासी भांडो कोण माझे साहे, कोण मज आहे तुझ विन. धरिले उदास दूरदुरांतरे, सांडी एकसरे केली माझी. ऐकोन माझे नाही कसी बोल, देखोनिया खोळ बुंती गेसी. तुका म्हणे एके गावीची वसती, म्हणून या खंती वाटे देवा. काय गोड वर्णन तुकोबाराय करतायत. ज्याप्रमाणे एका अभंगामध्ये तुकोबारायांनी लिहिलंय की समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचून या. किंवा दुसरीकडे तुकोबाराय म्हणताय, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे देवा तुझ्या विना जीव माझा व्याकुळ होतोय. भगवंता, अरे देवा तू आम्हाला विसरलायस, असं ज्याप्रमाणे दुसऱ्या अभंगामध्ये वर्णन करताय त्याचप्रमाणे तुकोबारायांनी इथे वर्णन केलंय. हे परमेश्वरा, कवनासी भांडो कोण माझे साहे, कोण मज आहे तुझ विण. देवा मी कोणाशी भांडू तू मला सांग, कोण मला सहाय्य करील देवा. अरे देवा तुझ्या विना कोण नाहीये रे मला दुसऱ्या या संकटातून बाहेर काढायला. ज्याप्रमाणे आज पावसानं मराठवाड्यामध्ये थैमान घातलंय आणि सगळीकडे पाणी पाणी करून टाकलंय. माझा शेतकरी राजा हुरपळला आहे. आणि त्या शेतकरी राजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी ज्याप्रमाणे शेतकरी राजा सरकारकडे विनंती करतोय, हे सरकारा, अरे तुम्हीच आमचे मायबाप आहेत, आम्हाला या संकटातून बाहेर काढा. ते आपल्या व्यथा त्या सरकार पुढे मांडतायत आणि म्हणताय, अरे तुम्हीच आहेत आम्हाला, तुमच्याशिवाय कोणी नाही, कोणी वाचू शकत नाही या संकटातून. आम्हाला आम्ही भांडावं तरी कोणाला भांडावं. अरे व्यथा मांडाव्या तरी कोणाला मांडाव्या, कोणाला सांगाव्या आमच्या व्यथा. अरे लेकराप्रमाणे एखाद्या फळाची बाग जपली होती, खूप प्रेम केलं होतं आम्ही त्या जमिनीवर, त्या जमिनी आज माती सहित खणून गेल्यात. अरे सरकारा, आमच्याकडे थोडं लक्ष दे. ज्याप्रमाणे त्या शेतकऱ्याची भावना अतिशय व्याकुळतेने शेतकरी सरकार समोर मांडतोय, त्याचप्रमाणे माझे तुकोबाराय इथे म्हणतायत, देवा हे परमेश्वरा, अरे कोणाला भांडू रे मी. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये कोणी नाहीये, मला कोणी या संकटातून बाहेर काढू शकत नाही. आणि देवा तूच माझा आधार आहे. आणि तू जर माझ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर देवा कुणाकडे जाऊ. आज माझा शेतकरी त्याचप्रमाणे त्यांच्या व्यथा मांडतोय माऊली. अहो सरकार थोडं लक्ष द्या. जर तुम्हीच आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही जावं तरी कोणाकडे, मागावं तरी कोणाला. असं व्याकुळतेने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची भावना आहे त्याचप्रमाणे माझे तुकोबाराय इथे भावना मांडतायत. पुढे तुकोबाराय म्हणताय, धरिले उदास दूरदुरांतरे, सांडी एकसरे केली माझी. देवा हे परमेश्वरा, तू माझ्याबद्दल का उदासीनता धरली आहेस देवा. अरे बाबा काय चुकलंय माझं. बघा तुकोबाराय किती व्याकुळ होत आहेत. ते म्हणताय,
खूप लांबचं अंतर ठेवलं आहेस देवा माझ्यापासून. अरे देवा, का माझ्यापासून दूर जातोय? अरे कुठे चुकलंय माझं? तू मला एकदम सोडून का जातोयस? का माझा त्याग करतोयस देवा? धरिले उदास दुरांतरे, सांडी एकसरे केली माझी. अरे देवा, मला तू सोडायचा विचार करतोयस, माझा त्याग केलायस? अरे एवढं काय चुकलंय बाबा देवा? या अभंगामधून, या चरणामधून तुकोबारायांच्या मनातील व्याकुळता आपल्याला इथे दिसून येते. तुकोबाराय म्हणताय की देवा, तू मला दूर लोटतोय. ज्याप्रमाणे माझ्या शेतकऱ्याने आज व्याकुळतेने सरकारकडे त्यांच्या व्यथा मांडाव्या, परंतु या सरकारने शेतकऱ्याच्या व्यथा ऐकूनही त्यावर योग्य तो निर्णय घेऊ नये किंवा योग्य तो निर्णय घेतला नाहीये. त्याचप्रमाणे इथे तुकोबाराय म्हणताय देवा, अरे देवा, तू जर आमच्यावरती लक्ष नाही दिलं, तू जर आम्हाला दूर लोटलं, तर आम्ही कोणाकडे जावं? तीच भावना शेतकऱ्यांची आहे. जर सरकारनेच निर्णय नाही घेतला तर शेतकरी माझी जातील कोणाकडे? प्रत्येक शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. कोणाच्या गायी वाहून गेल्यात, कोणाच्या म्हशी वाहून गेल्यात, कोणाची जमीन वाहून गेलीये, कोणाचं घर वाहून गेले. निसर्ग जणू कोपला आहे, परंतु त्या कोपलेल्या निसर्गाला तर आपण अडवू शकत नाही. परंतु मदतीचा हात म्हणून माझी मायबाप सरकारकडे ही विनंती आहे की सरकार, ज्याप्रमाणे तुकोबाराय व्याकुळ झालेत ना इथे, त्याचप्रमाणे माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय. तुम्ही मदतीचा हातभार लावा आणि शेतकऱ्याला योग्य तो लावा. अहो, तुम्ही 8-9 हजार रुपये हेक्टरी मदत देताय, तेवढ्या मदतीच्या तर बियाणं पण शेतकऱ्याला पुरत नाही. तुम्ही याचा थोडासा विचार करा सरकार मायबाप, आणि त्याप्रमाणे मदत करा. बघा, मी विषय भरकटवत नाहीये, परंतु ज्याप्रमाणे माझ्या तुकोबारायांची व्याकुळता आहे, त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्याकुळता आहे. म्हणून त्यांचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतोय. तुकोबाराय त्यांची उदासीनता या चरणामधून आपल्याला सांगतायत, देवापाशी मांडतायत. पुढे म्हणतायत, ऐकून माझे नाही कसी बोल, देखोनिया खोळ बुंती घेसी. बघा, तुकोबाराय म्हणताय, अरे देवा, माझे बोलणे ऐकूनही तू नाही ऐकल्यासारखं करतोयस. मला पाहूनही तू काय करतोय? तू मला पाहून बुंती घेसी म्हणजे स्वतःला झाकून घेतोयस देवा. ज्याप्रमाणे आपण एखाद्याला म्हणतो की एखाद्याने ऐकून नाही ऐकल्यासारखं केलंय किंवा त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय, त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय की ऐकून माझे नाही कसी बोल. तू मला ऐकून नाही ऐकल्यासारखं करतोयस देवा. अरे देवा, तूच माझा आधार आहे. बघा, मी परत तिथेच शेतकऱ्याच्या उदाहरणावरती येतो मायबाप, कारण माझ्या शेतकऱ्यांचं दुःख तेवढं मोठं आहे. आज सरकार ही तसंच करतंय. सरकार काय करतंय? ऐकून नाही ऐकल्यासारखं करतंय. शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय हे आज नेते मंडळींनी पाहिलंय, परंतु त्याप्रमाणे माझ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. ज्याप्रमाणे तुकोबारायांची व्याकुळता आहे, त्याचप्रमाणे माझ्या शेतकरी राजाची, बळीराजाची व्याकुळता आहे मायबाप. बघा, 50 वर्षात जे घडलं नाही तेवढा पाऊस आज झालाय. आजपर्यंत शेतकऱ्याला तुम्ही अनेक प्रकारची मदत केली असेल, नाही केली असेल, शेतकऱ्याने ते लक्षात ठेवलं नाही. परंतु आज शेतकऱ्याचे घरं गेलेत, आज शेतकऱ्याची जमीन गेली आहे, आज शेतकऱ्यांचे जनावरं गेलेत, शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्याकडे खाण्यासाठी अन्न सुद्धा राहिलं नाही. एवढी व्याकुळता, एवढी बिकट परिस्थिती त्या शेतकऱ्यावरती आली आहे. सरकार मायबाप, तुम्ही थोडंसं चांगली मदत करा. शेतकऱ्याला अपेक्षित असं अनुदान द्या आणि त्या शेतकऱ्याला उभा राहण्यास हातभार लावा. हीच विनंती तुम्हाला या ठिकाणी या तुकोबारायांच्या ज्याप्रमाणे व्याकुळता आहे, त्याचप्रमाणे व्याकुळ होऊन मी या ठिकाणी करतोय. पुढे तुकोबाराय म्हणताय, तुका म्हणे एके गावीची वसंती, म्हणून खंती वाटे देवा. अरे देवा,
एकाच गावात आपली वस्ती आहे. तूही त्याच गावात राहतोय, मीही त्याच गावात राहतोय, आणि म्हणूनच मला तुझ्याबद्दल खंत वाटते देवा. अरे एका आपण गावामध्ये राहतोय, एका गावामध्ये राहूनही जर तुझं लक्ष माझ्यावरती नसेल देवा, तर मला खंत नाही वाटावी तर काय वाटेल. आपण एकाच ठिकाणी आहोत, तू माझ्याकडे दुर्लक्ष करतोय, यामुळे मला अधिक दुःख होतंय. माझं अंतःकरण, ज्याप्रमाणे आपण म्हणतो की माझ्या आयुष्यातून ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला वाटतं की माझी जगण्याची इच्छाच संपून गेली आहे, तेवढं दुःख माझ्या हृदयाला होतंय. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय, तसंच दुःख मला होतंय. तू माझा आधार असूनही तू मला मदत करत नाहीस. आणि देवा, अरे तू माझा परमात्मा आहे, तू माझा करता करविता आहे, तरीही तूच मला जर मदत करत नाहीस तर मी इतरांकडून काय अपेक्षा ठेवू. त्याचप्रमाणे मी तुम्हाला परत एकदा सरकारवरती, शेतकऱ्यांवरती उदाहरण देतो. मायबाप, आज जर सरकारच तुम्हाला मदत करत नसेल, सरकार तुम्ही जर शेतकऱ्यांना मदत करत नसाल, तर दुसरं कोणी येणार नाहीये. अहो, तुम्हीच आज शेतकऱ्यांचे मायबाप आहेत. तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या. ज्या शेतकऱ्यांनी 15-15, 20-20 वर्ष त्यांच्या बागा सांभाळल्यात, आज त्या मोडून पडल्यात. ज्यांनी त्यांच्या लहानाच्या मोठ्या गाई म्हशी केल्यात, आज त्या पाण्यामध्ये वाहून गेल्यात. शेतकरी हवालदिल झालाय. सरकार मायबाप, तुम्ही फक्त आणि फक्त त्यांच्या पैशाची मंजुरी देताय, तुम्ही त्यांना अनुदान देताय. पण सरकार मायबाप, ते अनुदानच नाही हो, पण त्यासोबत माझ्या शेतकऱ्याच्या भावना, शेतकऱ्यांच्या अनेक आठवणी, सर्व काही वाहून गेले. त्यांना फक्त त्या अनुदानानेच काही होणार नाहीये. तरी पण त्यांना उभा राहण्यासाठी तुम्ही चांगला हातभार लावा, योग्य ते अनुदान द्या, अपेक्षित अनुदान द्या, एवढीच विनंती तुम्हाला करणार आहे. बघा, मी तुकोबारायांच्या या अभंगामधून शेतकऱ्याचा विषय का मांडला मायबाप, कारण इथे तुकोबारायांची व्याकुळता दिसते. त्याचप्रमाणे आज शेतकऱ्याला सरकारच्या मदतीची गरज आहे. सरकार हे शेतकऱ्याचं मायबाप आहे. आणि तुकोबारायांनी ज्याप्रमाणे भगवंताला म्हटलंय की देवा, अरे तू जर नाही मदत करणार तर कोण करणार, त्याचप्रमाणे आज शेतकरी त्याच भावनेने सरकारकडे बघतोय. म्हणून तुकोबारायांच्या अभंगाचा अर्थ सरळ एवढाच आहे की ते देवाशी त्यांची व्याकुळता मांडतायत, व्यक्त करतायत. ते देवाला म्हणतायत, देवा तुझ्याशिवाय कोणी नाहीये, अरे तू मला मदत कर देवा. तुझ्यातला जर काही दुरावा असेल, तुला जर माझ्याविषयी काही राग असेल, तर तो मला सांग देवा. परंतु देवा, माझ्यावरती नाराज राहू नको, माझ्यावरती उदास राहू नको, आणि मला एकटं टाकू नको देवा. त्याचप्रमाणे इथे आज माझ्या शेतकऱ्याच्या वेदना आहेत. म्हणून तुम्हाला शेतकऱ्याबद्दल या अभंगाद्वारे सरकारला एक विनंतीपर संदेश दिलेला आहे. बघा, बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा. मी तुम्हाला परत शेतकऱ्यांच्या उदाहरणावरती घेऊन गेलो, परंतु तो अभंगाला अनुसरू नये म्हणून ती व्यथा, आणि योग्य आहे म्हणून ती व्यथा मांडली आहे. बघा, जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर तुम्हा सर्वांच्या चरणी डोकं टेकून माफी मागतो. जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. माझ्या तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी माऊली.